तर झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेवर प्रेक्षक सध्या प्रचंड भडकलेले आहेत. मालिका लवकरात लवकर बंद करून टाका अशी ते मागणी करत आहेत. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. त्याचबरोबर या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. पण सध्या या मालिकेमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की मारुतीने पारूला विष दिलेलं असतं आणि हाच मालिकेमध्ये आलेला ट्विस्ट प्रेक्षकांना आवडलेला नाही. तर होतं असं की मारुतीला एक व्रत पूर्ण करायचं असतं. त्याला पारूला उचलून टेकडीवरच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं असतं आणि मग ते व्रत पूर्ण केल्यानंतर पारूच्या जीवाला जो धोका असतो तो टळणार असतो. त्यामुळे तो पारूला वरती उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तो थोडंसं चढतो पण त्याला वरतीपर्यंत जाणं होत नाही आणि मग तो खाली पारूला टाकणारच तेवढ्यातच त्या ठिकाणी आदित्य येतो आणि मग तो आदित्य पारूला उचलून ते व्रत पूर्ण करतो. आणि मग मारुती विचार करत बसतो की आदित्यने हे व्रत पूर्ण का केलं आणि मग याच विचारामुळे त्याला झोप येत नसते आणि मग तो बाहेर येतो. तर बाहेर येऊन बघतो तर आदित्य आणि पारू बोलत बसलेले असतात आणि मग त्यांच्या बोलण्यावरूनच त्याला समजतं की पारूच्या गळ्यामध्ये आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे. आणि मग हीच गोष्ट मारुतीला आवडत नाही आणि मग तो म्हणतो की पारूने खूप चुकीचं केलं आहे, त्यामुळे पारूला आता जगण्याचा अधिकार नाही. आणि मग तो पारूला जेवणामध्ये विष टाकलेलं अन्न खाण्यासाठी देतो आणि तेच अन्न पारू खाते. आणि मग पुढे आपल्याला पारू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं दाखवण्यात येतं आणि मग हीच गोष्ट आदित्यला आणि घरातील इतर सदस्यांना सुद्धा समजते आणि मग तो हॉस्पिटलमध्ये येतो आणि मग आदित्य डॉक्टरांना सांगतो की माझी बायको आहे आणि तुम्हाला काही करून हिला वाचवावंच लागेल. तर एकंदरीत पाहता मारुतीने पारूला विष दिलेलं आहे आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना आवडलेली नाही आणि याच्यावरतीच प्रेक्षक कमेंट करून म्हणत आहेत की मालिकेमध्ये जे काही दाखवलं गेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका वडिलांनी मुलीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे आणि असं दाखवून तुम्ही समाजाला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात. आणि काही जण म्हणत आहेत की मालिकेच्या लेखकाला जर काही चांगलं लिहिता येत नसेल तर मालिका बंद करून टाका, पण असं काही मालिकेमध्ये दाखवू नका. तर काही जण म्हणत आहेत की बाप बनला देव माणूस, म्हणजेच देव माणूस या मालिकेमध्ये देव माणूस हा जसा लोकांचा खून करतो तसंच मारुती सुद्धा या मालिकेमध्ये खून करताना आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. तर अशा बऱ्याच कमेंट सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच कळवा.